किनाऱ्यावर परतलेले लाटमधल्या मागच्या भागात आपण बघितलं विजयचं लग्न. चला तर मग आपण आजच्या भागामध्ये बघूया सैनिकाची पत्नी. लग्नानंतरचे काही महिने देशमुखवाड्यात अगदी स्वप्नासारखे गेले. घरात पुन्हा हसणं होतं. सकाळी रोहिणीच्या आरतीचा आवाज यायचा. मोनिकाच्या बांगड्यांचा नाद अंगणभर घुमायचा आणि विजय तो पहिल्यांदाच स्वतःसाठी जगत होता. मोनिका खूप लवकर त्या घरात मिसळली. ती रोहिणीसोबत स्वयंपाक करायची, अंगण साफ करायची, तुळशीला पाणी घालायची. रोहिणी अनेकदा तिच्याकडे शांतपणे पाहत राहायची, कारण मोनिकात तिला सून कमी आणि मुलगी जास्त दिसायची. एक दिवस जेवताना रोहिणी अचानक म्हणाली, विजय लहान असताना खूप हट्टी होता. मोनिका हसली. आता पण आहेत थोडे. विजय लगेच म्हणाला, अहो मी इथेच बसलोय. आणि दोघी खळखळून हसू लागल्या. त्या हास्यात घरातील जुनं दुःख थोडं थोडं विरघळत होतं. पण सैनिकांचं सुख नेहमी थांबत नाही. एक सकाळ अशी आली जेव्हा विजयच्या हातात पुन्हा पोस्टिंगचे आदेश आले. समुद्री गस्त 3 महिने. मोनिकाच्या चेहऱ्यावरचं हास्य क्षणात मंदावलं. तिने काही न बोलता फक्त कागदाकडे पाहत राहिली. विजय तिच्याजवळ आला. इतकी शांत का झालीस? ती हलक्या आवाजात म्हणाली, सैनिकाची बायको होणं इतकं कठीण असेल असं मला वाटलं नव्हतं. त्या शब्दांनी विजयचं मन हललं. त्याने तिचे हात हातात घेतले आणि म्हणाला, मी परत येईन. मोनिका मंद हसली आणि म्हणाली, मला तुझ्यावर विश्वास आहे, पण समुद्रावर नाही. निघायच्या आदल्या रात्री दोघं घराच्या छतावर बसले होते. आकाशात असंख्य तारे होते. वारा मंद होता. मोनिका विजयच्या खांद्यावर डोकं ठेवून शांत बसली होती. तू नसतोस तेव्हा हे घर खूप मोठं वाटतं. विजयच्या तिच्या केसातून हात फिरवत म्हणाला, आणि तू नसतेस तेव्हा समुद्र खूप रिकामा वाटतो. काही क्षण दोघं शांत राहिले. मग मोनिका हळू आवाजात म्हणाली, मला एक भीती वाटते. विजय म्हणाला, कशाची? एखाद्या दिवशी तुझ्याबद्दलही तिरंग्यात गुंडाळलेली बातमी आली तर? त्या प्रश्नाने हवेत अचानक थंडी पसरली. विजय काही क्षण शांत राहिला. मग तो मंद हसला. माझे बाबा देशासाठी गेले म्हणून मी मृत्यूला घाबरत नाही. आणि तो थोडा थांबला. पण तुझ्यापासून दूर जाण्याची भीती वाटते. मोनिकाच्या डोळ्यात पाणी आलं. तिने त्याला घट्ट मिठी मारली. त्या मिठीत प्रेम होतं आणि विरहाची आधीच लागलेली चाहूलही. दुसऱ्या दिवशी सकाळी विजय निघाला. घराच्या दारात उभा असलेल्या मोनिकाला शब्दच सापडत नव्हते. ती फक्त त्याच्याकडे पाहत राहिली. विजयने तिच्या कपाळावर हलकंसं चुंबन घेत हसत निरोप दिला आणि ती जबरदस्ती हसली. पण डोळ्यातले अश्रू मात्र लपले नाहीत. जीप दूर निघून गेली. मोनिका बराच वेळ रस्त्याकडे पाहत उभी राहिली. जोपर्यंत धुळीचा शेवटचा कणही दिसेनासा झाला तोपर्यंत. विजय गेल्यावर घर अचानक शांत झालं. तीच भिंत, तेच अंगण, पण आवाज हरवला होता. रात्री जेवताना मोनिकाला रिकामी जागा टोचायची. खिडकीजवळ उभं राहून ती दूर आकाशाकडे पाहत राहायची. तिला समुद्र दिसत नव्हता, पण तरीही प्रत्येक लाट तिच्या मनाला ऐकू यायची. एक दिवस रोहिणी तिच्याजवळ येऊन बसली आणि म्हणाली, झोप झाली नाही? मोनिका हलकंसं डोकं हलवलं आणि रोहिणी काही क्षण शांत राहिली. मग म्हणाली, सैनिकांच्या बायका 2 आयुष्य जगतात. मोनिका म्हणाली, कसं? ती म्हणाली, एक जगासमोर आणि दुसरं त्यांच्या वाट पाहण्यात. मोनिका तिच्याकडे पाहत राहिली. रोहिणीच्या डोळ्यात वर्षानुवर्षाचा विरह होता. त्या क्षणी मोनिकाला जाणवलं, ही स्त्री फक्त आई नाही, ती एक अखंड प्रतीक्षा आहे. दररोज रात्री विजयचा फोन यायचा. कधी समुद्र शांत असायचा, कधी मागे वाऱ्याचा आवाज यायचा आणि विचारायचा, कशी आहेस? ठीक. खोटं बोलतेस? मोनिका मंद हसायची आणि म्हणायची, तुझ्याशिवाय घर शांत असतं. विजय काही क्षण काही बोलायचा नाही. मग हळू आवाजात म्हणायचा, मी परत आल्यावर खूप बोलू आपण. त्या काही मिनिटाच्या संभाषणावर तिचं पूर्ण आयुष्य जगायचं. एक रात्री मात्र फोन आला नाही. दुसऱ्या दिवशी आला नाही आणि तिसऱ्याही दिवशी नाही. बातम्यांमध्ये समुद्रावर वादळाची माहिती दाखवत होते. मोनिकाचं मन घाबरायला लागलं.
ती पूर्ण रात्र जागी राहायची. खिडकीत बसून पावसाकडे पाहत राहायची आणि त्या रात्री पहिल्यांदाच तिला समजलं, प्रेम सुंदर असतं, पण सैनिकावरचं प्रेम अत्यंत धाडशी असावं लागतं. हा होता आपला आजचा भाग. पुढच्या भागात बघूया आपण मोनिकाचं आयुष्य आणि ते बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.